कोथरूड पुणे या संघाकडे आणि त्याच अनुभवाचा वापर करून जरी त्यांचा एक सदस्य अनुपस्थित आहे पण तरी देखील ऑल इज वेल आतापर्यंत. आदरणीय संतोषजी हनमकर आपलं मनपूर्वक स्वागत आहे खडकवासला प्रीमियर लीग मध्ये. आदरणीय संतोषजी हनमकर आपलं मनपूर्वक स्वागत. हा मित्र परिवार खूप मोठा आहे खरं तर. तो जनसंपर्क महेशजी शिंदे तसेच शैलेजी निवंगणे, मयूरजी करंडे, हर्षजी या सर्वांचा जो जनसंपर्क आहे तो तगडा आहे आणि म्हणूनच हा मित्र परिवार जो तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळतोय प्रत्येकाने या स्पर्धेचं हित जाणलेलं आहे. प्रत्येक पाहुण्याचं मनपूर्वक स्वागत आहे. चला एक्स्ट्रा मेंबर युविका 11 आता तर येईल ना. आता एक मेंबर पाठवा प्लीज. एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या. जो खेळत नाही आहे म्हणजे जो थांबला आहे, जो उशिरा खेळण्यासाठी जाईल त्याने यायचं आहे समालोचन कक्षामध्ये नावं सांगण्यासाठी. पुन्हा एकदा ती सूचना, पहिला बॉल डिलिव्हर झाल्यानंतर तुमचा कालावधी स्टार्ट होईल. 30 मिनिटात तुम्हाला 6 षटकं पूर्ण करायचे. आता सॉरी 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचे. 26व्या मिनिटाला 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा मेंबर घेतला जाईल. लक्षात घ्या आम्ही 2 ओव्हर नंतर किंवा 3 ओव्हर नंतर वेळ सांगत जाऊ की तुम्ही देखील तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या घड्याळामध्ये वेळेची नोंदणी करून घ्यायची आहे जेणेकरून आपण फेअर आहोत. प्रत्येकाला ती न्यायिक भूमिका घ्यायची आहे. आम्हाला सुद्धा प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे. तर 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. सँडी आणि संदीप आणि चेतक. सँडी आणि चेतक हे 2 फलंदाज मैदानात पोहोचत आहेत. युविका 11 सोलापूर या संघासाठी खेळताना दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे आणि म्हणूनच ती जिंकण्याची जिद्द दोन्ही संघांकडे 100% असेलच. फेशियल एक्सप्रेशन सुद्धा आपण tenniscricket.in वर पाहतोय प्रत्येक खेळाडूचे, जे आवश्यक आहे. बघा आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा आपण प्रत्येक वर्षी काय नवीन आणू शकतो तोच एक प्रामाणिक प्रयत्न tenniscricket.in च्या टेक्निकल टीमचा राहिलेला आहे. त्याचमुळे मागच्या 3 पर्वांमध्ये इंडिया कपचं अभूतपूर्व यश आपण अनुभवलं आणि लवकरच मार्च महिन्यामध्ये आपण इंडिया कप सीझन 4 पाहणार आहोत. तर त्यावेळी सुद्धा अजून काहीतरी टेक्निकल आस्पेक्टच्या बाबतीमध्ये नवीन संतोषजी नाणेकर 100% घेऊन येतीलच. तर त्याची देखील प्रतीक्षा प्रत्येक क्रिकेट रसिकाला आहेच. गौरवजी सावंत स्वतः या स्पर्धेला व्यवस्थित कव्हरअप करतायत. प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. Battery.ai हा व्हर्च्युअल गेमिंग झोन आपण पाहू शकतोय मुख्य प्रवेशद्वाराच्या उजवीकडे. त्या ठिकाणी पण रजिस्ट्रेशन करा, या व्हर्च्युअल गेमिंगचा अनुभव घ्या आणि जर तुम्ही त्या ठिकाणी चांगला खेळलात तर तुम्हाला बक्षीस जिंकण्याची संधी आहे आणि ग्रँड प्राइज आहे. जर तुम्ही लकी ठरलात तर iPhone 17 सुद्धा तुम्हाला जिंकता येऊ शकतो. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू फाफ डू प्लेसिसला सुद्धा भेटण्याची संधी तुम्हाला मिळेल. तर अवश्य अजूनही तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल Battery.ai ला अवश्य जा आणि रजिस्ट्रेशन करून घ्या. चला टायमर ऑन होते. 1:10 मिनिटांनी हा पहिला बॉल डिलिव्हर होणार आहे. 1:10 टायमर मॅच करून घ्या. 1:10 बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. समीर जगताप पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात आणि स्ट्रायकरला फलंदाज आहेत चेतक गोरे. नॉन स्ट्रायकर एंडला संदीप पवार, सँडी जे कॅप्टन आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. फलंदाजाच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये. पहिला बॉल राऊंड विकेट. क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न होता जरूर, संपर्क तितका योग्य नाही राहिला बॅट आणि बॉलचा. स्क्वेअर लेगच्या अगदी पलीकडे बॉल अडवला जाईल तोपर्यंत 1 धाव आरामात पूर्ण केलेली आहे आणि स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईक संदीपकडे आता येते. संदीपने मागच्या सामन्यात चांगला खेळ दिला, म्हणजेच कॅप्टनचा जो रोल होता त्यांनी खूप चांगला निभावला सुद्धा. पुन्हा एकदा तोच रोल या सामन्यात सुद्धा पाहायला मिळेल का, कारण आता प्रतिस्पर्धी संघ बदललेला आहे. प्रतिस्पर्धी संघ सुद्धा एकदा जिंकलेला आहे आणि सातत्याने या मैदानामध्ये तो खेळतोय सुद्धा. त्यामुळे थोडासा विनिंग पॉइंट ऑफ व्ह्यू हमराज मृत्युंजयचा आपण जास्तीचा पकडू शकतो. पण जर सकाळी मोठ्या फरकानं किंवा चांगल्या खेळानं तो अनुभव प्राप्त केलेला आहे टीम युविका 11ने तर त्याच्याकडून देखील चांगल्या खेळाची अपेक्षा आपण 100% ठेवू शकतोय. पुढचा बॉल आणि पहिल्याच बॉलवर फायदा मिळवण्यासाठी कायदा हातात घ्यावा लागतो आणि तो कायदा हातात घेतल्या सँडीने. उलट दिशेने बॉलला खेळले, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. कडक प्रहार, षटकार, कडक शॉट आणि पहिल्याच बॉलवर इंटेन्शन त्यांचं क्लिअर होतं की पॉवर प्लेचा मला फायदा उचलायचाच आहे आणि त्यांनी तो आलिशान फटका सजवला आणि आता आपल्या येण्याची नोंद त्यांनी दिलेली आहे. गोलंदाज समीर जगतापला.
धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 झाले. 7 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पुढचा बॉल समीर. थोडं शफल झालं. ऑकवर्ड बॉडी पोझिशन. बॉल मागे सरकतोय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक पोचतील बॉलवर. सिंगल कंप्लीट. स्ट्राईक रोटेट. धावसंख्या 8 झालेली आहे. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. विल इट बी हाय स्कोरिंग मॅच असं देखील आपण जर पोल ठेवला tennisaki.in च्या कमेंट बॉक्समध्ये तर मागच्या सामन्याच्या आधारावर तो नक्कीच पोल सांगेल की 70 ते 80% एक हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळू शकते. जसा खेळ मागच्या सामन्यामध्ये संदीपचा आहे. पण पाहूया ऋषी जे यष्ट्यांच्या मागून नॅव्हिगेट करतायत पूर्ण सर्कलला किंवा खेळाडूंना त्यांचं मार्गदर्शन कसं लाभते. आता बघा एका बाजूला क्षेत्ररक्षकाचा तोल घसरला. बॉल थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर गेला. आता एका बाजूला सुरू झाला होता सँडी. त्या मागोमाग आता चेतक सुद्धा आपल्या संघासाठी 4 धावा जोडतोय. धावसंख्या युविका 11 वीर मराठा सोलापूर 12 धावा. रिव्हर्स हिट सक्सेसफुल होत आहेत. सक्सेस रेट चांगला झालाय सध्या तरी दोन्ही फलंदाजांचा. आणि त्याचमुळे पाहूया आता यानंतरचं इंटेन्शन तर पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं आहे दोन्ही फलंदाजांचं. दोघांच्या वतीनं एक एक मोठा स्ट्रोक आलेला आहे. एक षटकार सँडीच्या वतीनं आणि एक चौकार चेतकच्या वतीनं. ऑन ड्राईव्ह खेळायची होती. बॅटचा संपर्क झालाय का पाहूया. बॉल तर डायव्हर्ट झाला स्क्वेअरला नाही. बॉडीला ब्रश होऊन ती एक धाव मिळते. एक धाव वाढते. धावसंख्या 13 झाले. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. पूर्ण षटकाला आपण अनालाइज केलं तर एकही डॉट बॉल नाहीये सध्या. तर हा मागचा बॉल सुद्धा स्कोरिंग स्ट्रोकसाठी प्रयत्न झाला होता फलंदाजाचा पण लेग बाईकची एक धाव मिळते. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. धावसंख्या बिनबाद 13 धावा. सुरुवात चांगली राहिलेली आहे आतापर्यंत युविका 11 वीर मराठाची. लास्ट बॉल फेस करणार आहे स्ट्रायकर साइडला संदीप. ओव्हर द विकेटनं समीर. फुल टॉस बॉल नाही. फायदा उचलता आला. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. स्क्वेअर लेगला सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल होता सँडीचा पण चेतकने थांबवलंय. षटक चांगलं राहिलंय त्याचमुळे या षटकाला गालबोट लागू द्यायचं नाहीये. एक धाव मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या 14. 14 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. दुपारचं सत्र आणि मला असं वाटतं की वर्षभर असंच वातावरण असायला हवं. म्हणजेच पंच जे पूर्ण दिवसभर रखरखत्या उन्हामध्ये उभे राहून अचूक निर्णय देऊन स्पर्धेला यशस्वी करतात त्यांना सुद्धा तो अनुभव वर्षभर मिळत राहावा अशीच अपेक्षा आहे. कारण सर्वात जास्त महत्त्वाचं काम पंचांचं आहे कुठल्याही स्पर्धेमध्ये आणि तेच काम अचूकतेने केलं जातंय. अजय आवळे सर, संजय बलराव सर, अक्षय निर्मल सर आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं काम त्यांचं राहिलेलं आहे. तर बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. सतीश गोलंदाजीसाठी येत आहेत. सतीश बिराजदार हे नवीन गोलंदाज येत आहेत. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट केला. टायमर चालू आहे लक्षात घ्या. 1 वाजून 10 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. 25 मिनिटात 5 षटकं जशी सूचना आम्ही पहिल्या षटकातच दिलेली आहे. ही हिंट आहे जेणेकरून तुम्हाला देखील तो मोमेंटम तुमच्या बाजूनं घेऊन जाता येईल. पहिलं षटक जवळपास युविका 11च्या बाजूनं झुकलेलं आहे आणि आता आपल्या संघाच्या बाजूने म्हणजेच हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघाच्या बाजूने झुकवण्यासाठी येत आहेत सतीश बिराजदार. बाउन्सरने सुरुवात केली या षटकाची. 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळाली. म्हणजेच एका षटकातला जो बाउन्सर हाताळण्याची संधी कुठल्याही गोलंदाजाला असते पहिल्याच बॉलवर तो अटेम्प्ट घेतलेला आहे बिराजदारने. कारण महत्वाचं आहे. कारण मागच्या षटकामध्ये पूर्णपणे मोमेंटम जो आहे तो प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने गेल्यानंतर एक एक डॉट बॉल सुद्धा सोन्याच्या किमतीसारखं असतं आणि म्हणूनच तोच एफर्ट्स बॉलर्स करतायत. कारण विकेटपेक्षा कधी कधी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये डॉट बॉल्सला महत्व दिलं जातं. पण आता विकेट मिळाली तर मग सोने पे सुहागा. क्षेत्ररक्षक होते 30 यार्ड्सच्या आतमध्ये. प्रयत्न चांगला. बॉलला चेस करण्याचा. बॉल सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. लखन सकट आणि हा सिक्सर सुप्रीमोचा चेंडू काहीतरी जवळचे संबंध आहेत. मागच्या डावात सुद्धा सिक्सरचा तो चेंडू लखनचाच पाठलाग करताना पाहायला मिळाला आणि आता सुद्धा या सामन्यात सुद्धा तेच चित्र पाहायला मिळते. लखनला जास्त ऊर्जा द्यावी लागते क्षेत्ररक्षण करताना.
दरम्यान धावसंख्या आहे 18. इट विल ऑन बोर्ड विदाउट लॉस. म्हणजे समान कालांतराने ते फटके येत आहेत. ती एक महत्वाची बाब युविकासाठी. आणि विकेटचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय ऋषी वापरतायत. सतीश बिराजदार हे ते यश मिळवून देतील का तर नाही. बॉलला हुक करताना या 4 धावा बुक केलेल्या आहेत. लगातार दुसरा चौकार फलंदाज सँडीच्या बॅटमधून. धावसंख्या 22 झालेली आहे. आता ऋषी यांचं टेन्शन वाढते कारण जे पर्याय त्यांच्याकडे आहेत ते बेस्ट आहेत. मला असं वाटतं ऋषी झोरी यांच्याकडे 6 ते 7 बॉलर्स आहेत आणि त्या बॉलर्सला कसं युटिलाइज करायचं ते त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. पण जेव्हा एक्सपेक्टेशन असते आणि गोलंदाज ते एक्सपेक्टेशन फुलफिल करत नसतील मग अशा वेळेला चर्चा करण्यासाठी विकेट किपर एंड कडून बॉलर एंडला ऋषी यांना यावं लागते आणि ती चर्चा झाली सतीश बिराजदारशी. आणि त्या चर्चेनंतर पाहूया त्या गोलंदाजीमध्ये जे परिवर्तन अपेक्षित आहे ऋषीला ते परिवर्तन सतीश बिराजदार देत आहेत का. धावसंख्या झाली 22 धावा. 22 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सुरुवात सोपी नसते. ती सोपी बनवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत सँडी यांनी घेतलेली आहे. टायमर चालू आहे. आम्ही फक्त सूचना देत राहू पण टायमर काय थांबणार नाहीये. 25 मिनिटं 5 षटकं. धावसंख्या 22. 22. नेक्स्ट बॉल सतीश बिराजदार. राऊंड विकेट. हो यावेळी पंच केलंय. पॉवर पॅक परफॉर्मन्स. ब्लॉकबस्टर हिट बाय सँडी. चौकारांची तिकडी पूर्ण. लगातार 3 चौकार. आमचे 2 डिस्क जॉकी जयेश भोसले सर आणि शैलेश निवंगणे सर प्रयत्न करतायत. करायला हवा कारण मल्टी टॅलेंटेड असायलाच हवं. एक टॅलेंट असून नाही चालत. तुमच्याकडे जर वेगवेगळ्या कला आहेत तर त्या कलेचं सादरीकरण करण्यासाठी माध्यम तुमच्याकडे आहे. नक्कीच त्या माध्यमाचा उपयोग व्हायला हवा. MM एकॉस्टिक. आणखीन एक स्ट्रेट हिट. ग्रेट हिट. सीधी बॅट. नो बकवास. लगातार 4 बॉल 4 चौकार. सँडीची ब्लॉकबस्टर नॉन स्टॉप बॅटिंग. काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सतीशच्या मागच्या 4 बॉलवर सँडीचा धमाकेदार खेळ चालू आहे. धावसंख्या पोहोचते 30 वर. 30 रन्स ऑन बोर्ड. पॉवर प्लेचा फायदा उत्तम रीतीने उचललेला आहे सँडीने. सँडीने आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन केले ते म्हणजेच 8 बॉल 24. यावेळी संपर्क तितका योग्य नाही पण धाव हवी आहे कारण पुढच्या षटकाला स्ट्रायकर एंडला थांबायचं आहे सँडीला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटका समाप्तीनंतर युविका 11 वीर मराठा सोलापूर. धावसंख्या 31. एकही विकेट न गमवता. 31 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 2. थँक्यू. म्हणजे अजित गायकवाड दादांची आठवण झालीच आम्हाला. MM एकॉस्टिक. आज रोहन चोरघे नाही आहेत पण तर देखील अजित गायकवाड ती कामगिरी यश ती कामगिरी सांभाळतात. मधल्या काळात महेश शिंदे होते. मयूर करंडे आहेत. तर प्रत्येक जण मल्टीटास्किंग आहे. तसेच अजय कदम सुद्धा वेळोवेळी आपली कला सादर करतात. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 31 धावा. ऋषी यांचा अनुभव हा मोजता येणार नाही. अमर्यादित अनुभव आहे ऋषी यांच्याकडे. प्रथा पाहूया त्या अनुभवाला ती जोड टॅलेंटची मिळाली पाहिजे जी आवश्यकता आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणेला आणि त्याचमुळे गोलंदाज येत आहेत समीर जगतापलाच पुन्हा एकदा त्यांनी बोलवलेला आहे स्पेल कंटिन्यू करण्यासाठी. धावसंख्या 31 झाले. स्ट्रायकर साइडला सँडी इन फॉर्म आहेत. या आजच्या दिवसामध्ये सँडीचा खेळ बहारदार झालेला आहे. वाय ही इज कॅप्टन त्याचं प्रमाण ते देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. क्रॉस बॅटेड खेळलेत. थोडेसे लीन फॉरवर्ड झाले स्ट्रोक खेळताना. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कलेक्ट केला जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. या षटकाची सुरुवात एका धावेने झालेली आहे. तर पुढचे 2 संघ आपण सुद्धा टॉससाठी रेडी राहायचं आहे. अनु स्ट्रायकर्स छत्रपती संभाजीनगर आणि ती टीम खेळणार आहे धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनशी. तर इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. दोन्ही कॅप्टन टॉससाठी रेडी राहायचंय. धावसंख्या 32. अजूनही क्षेत्ररक्षणामध्ये अदलाबदली केली जाते. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑन. डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग. 30 सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग. शॉर्ट थर्ड मॅन. गली
मिड ऑफ क्रॉस बेटेड. क्षेत्ररक्षणामध्ये करा कितीही फेरफार, जागा शोधून मी खेचेन षटकार. बॉल फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 धावा. आणि धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या आता नियंत्रणामध्ये आहे युविका 11च्या. पुन्हा एकदा बैठक खेळायचा होता. ऑन साईडला स्वीप केलं, क्षेत्ररक्षण चुकलंय, पण दुसऱ्या देवीची इच्छा सँडीची नाहीये आणि चेतकची सुद्धा नाही. स्ट्राईकवर कोणी राहू द्या, धावा मिळत आहेत ही महत्वाची बाब आहे. म्हणूनच चेतक आणि सँडीची अंडरस्टँडिंग खूप चांगली आतापर्यंत राहिलेली आहे. ती हाव नाही आहे स्ट्राईकवर राहण्याची, कारण दोन्ही जे खेळाडू आहेत ते सोलापूरचेच आहेत. आणि जशी चर्चा जयेश भोसले यांनी केली आणि शैलेश निवंगण यांनी केली की ती बॉन्डिंग वाढते, कारण सर्वच्या सर्व खेळाडू जे खेळत आहेत ते सोलापूरचे आहेत. आणि मला असं वाटतं पुण्यातले जे खेळाडू आहेत हमराज मृत्युंजयमध्ये, ते सुद्धा सर्वच्या सर्व खेळाडू हे पुण्यातले आहेत. तर एक आयडियली जिल्हास्तरीय फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय, सोलापूर वर्सेस पुणे असं सुद्धा आपण म्हणू शकतोय. धावसंख्या 39 झाले, 39. फुलटॉस यावेळेस बैठक खेळलाय. बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर पाठवलंय. बॉल सीमारेषा पार, दाखवलाय दम, मिळवल्या 6 धावा. मॅक्सिमम सिक्सर. सोलापूर मध्ये सोलापुरीचा दणका चालू आहे. एका बाजूला सँडीचा खेळ चालू आहे. धावसंख्या 45 झाले, 45. 12 चेंडूत 32 धावा सँडी. आणि आता आपल्या आवाक्यात आला तर मग सुट्टी नाही. बॉल मिड विकेट सीमारेषा पार, आणखीन एक अफलातून षटकार. आहात म्हणजेच ओव्हर रेट चांगला राखलेला आहे, नो डाऊट. ऋषी यांचं काम व्यवस्थित होत नाहीये संघाकडून. त्यांचं मार्गदर्शन मिळते, त्यांचे सल्ले मिळत आहेत, पण ते इम्प्लिमेंटेशन. मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर आकाश उत्तेकर यांची गोलंदाजी चांगली झाली होती. समीर जगताप यांना 2 मोके मिळालेत, म्हणजे आता एक जो कोटा असतो गोलंदाजाचा 2 षटकांचा तो तर संपलेला आहे. त्याचमुळे आता पुढचे 2 गोलंदाज तितकेच महत्वाचे आहेत. चला, अनु स्ट्रायकर छत्रपती संभाजीनगर आणि धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन, दोन्ही संघांनी पुढच्या 5 मिनिटात टॉसबॉक्सच्या बाजूला उभं राहायचं आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. धावसंख्या 51. अर्धशतकी भागीदारी पहिल्या विकेटसाठी या 2 फलंदाजांची, आणि त्या भागीदारीला त्रास देण्यासाठी, आपला टॅलेंट दाखवण्यासाठी, आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी आकाश उत्तेकर फिरकीपटू आहेत. बोटांची जादू आहे, रिस्ट मोमेंट आहे आकाशकडे, आणि सर्वात महत्वाचं काय तर फ्लाइट आहे. फ्लाइट देऊन बॉलला लेग ब्रेक करण्यासाठी पटाईत आहेत असे गोलंदाज आकाश उत्तेकर. अशा वेळेला जेव्हा खेळपट्टी जेव्हा फलंदाजाला साथ देते, अशा वेळेला गोलंदाजाला बदलावं लागतं. गोलंदाजाला वेगळ्या शैलीचा आणावं लागतं, आणि ती वेगळी शैली तर आकाश उत्तेकर, संदेश पार्टे हे ज्यांचे मामा आहेत. आणि त्याचमुळे आता बघा, तो मामाचा गुण, मामाचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी हे मैदान, हे व्यासपीठ उचित आहे. आणि त्याचमुळे संघ अडचणीत असताना आकाशची गोलंदाजी, लगातार 3 डॉट बॉल. एक षटक सुद्धा तुमचा आत्मविश्वास परत आणण्यासाठी महत्वाचं असतं. या मागच्या 3 बॉलवर ते आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या 3 षटकामध्ये फलंदाजांनी त्रास दिला, पण मी माझ्या संघासाठी खास आहे आकाश उत्तेकर, तेच दाखवताना पाहायला मिळालंय. लगातार 3 डॉट बॉल. हे आहे पुनरागमन हमराज मृत्युंजय कोथरूड पुणेचं. थोडी चर्चा झाली सँडी आणि चेतक दरम्यान. यावेळेस बॅकफुटला बॅलन्स करून खेळलंय. हीच चर्चा झाली होती की जर फ्रंटफुटला खेळता येत नाहीये तर मग बॅकफुटला खेळून आपण आपल्या संघाला फायदा देऊ शकतो. बॉल जातोय पॉइंट सीमारेषा पार, चौकार, 4 धावा.
चर्चा का महत्वाची बघा, सँडीने तीच चर्चा केली असावी कदाचित. लेग कटर गोलंदाज आहे, लेग ब्रेक बॉलिंग करतोय, तर मग फ्रंटफुटला जर तुला तुझा खेळ देता येत नाहीये तर बॅकफुटला दुसऱ्या तुला ट्राय करता येऊ शकतो आणि तेच पाहायला मिळालं. यावेळेस पुढचा बॉल पुढे पाठवलाय समालोचन कक्षाच्या थेट पलीकडे, एकच मारलाय या षटकातला, सॉलिड मारलाय षटकार. धावसंख्या 61 झाले. खूप चांगली सुरुवात तर आकाशने या षटकामध्ये दिली होती, पण चेतक सांगतोय मी सुद्धा सावकाश खेळण्यासाठी नाही आलोय. पहिले 3 बॉल जरी माझ्या नावावर नाही गेले, पुढच्या 2 बॉलवर मी नक्कीच पुनरागमन करीन, पण शेवटचा बॉल आकाश घेऊन सज्ज होतोय. हा कटर पण थोडासा रोटेशन आणि पिचिंग झोन चुकलाय. खर तर इन कटर आणि लेग कटर तसेच लेग ब्रेक या सर्व गोष्टींसाठी तर आकाश नेहमीच प्रॅक्टिस करताना पाहायला मिळालाय. आणि आता फिल्डिंग टीम रेफरल फॉर व्हाईट बॉल. अजय आवळे सर जॉईन होत आहेत tenniscricket.in वॉर रूम मध्ये. शेवटचा बॉल, कारण थोडासा रोटेशन दिसलं विकेट कीपर ऋषी जोरे यांना, आणि जो पर्याय आहे DRSचा तो नक्कीच वापरला गेला पाहिजे. ही ती स्टेज आहे, कारण एक एक बॉल महत्वाचा. जेव्हा प्रतिस्पर्धी संघ 15च्या रन रेटने खेळतोय अशा वेळेला एक एक डॉट बॉल देखील तितकाच महत्वाचा आहे, आणि त्यासाठी तो ट्राय केलेला आहे ऋषी झोरे यांनी. DRS कॉल केलाय आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेलच tenniscricket.in माध्यमातून. कैलासवासी अंकुश दादा पाटील स्टँड दरम्यान व्हाईट बॉल, अ रिव्ह्यू लॉस्ट. तर एक्स्ट्रा रन मिळते. रिव्ह्यू संपलेले आहेत. हमराज मृत्युंजय पुणे या संघाची धावसंख्या 62 झालेली आहे, 62, आणि एकही विकेट नाही गमवलाय युविका 11ने. कधी कधी सरप्राइझिंग असते. हमराज मृत्युंजय सुप्रीमो चषक सुद्धा खेळलेला, म्हणजे मला तर असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व स्पर्धा ज्या अग्रमानांकित आहेत हमराज मृत्युंजयने खेळलेल्या आहेत. तर एक्सपेक्टेशन वाढते, पण एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड असा खेळ युविका 11चा चेतकच्या वतीनं हा येतो षटकार. पूर्णपणे अधिराज्य या मागच्या 4 षटकांवर युविका 11 वीर मराठा सोलापूर या संघाचं राहिलेलं आहे. धावसंख्या पोहोचते 68 धावा, 68 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सर्वात महत्वाची बाब ही आहे, विदाउट लॉस. एकही विकेट त्यांनी नाही गमावला. टॉसच्या वेळी सांगितलं होतं सँडीने की जशी आमची पहिली 2-3 फलंदाज बाद झाले त्यानंतर रीग लागली फलंदाजांची, कोणाला फलंदाजांना थांबता आला नाहीये. तर सँडीने सांगितलं इतरांना की आम्ही आहोत ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही शेवटच्या षटकापर्यंत खेळतो आणि संघाला चांगल्या स्थितीत नेतो, आणि तेच आतापर्यंत पाहायला मिळालंय. पण आता हे षटक हमराज मृत्युंजयचा आस्पेक्ट पाहिला तर खूप महत्वाचा आहे. 13 चेंडूत 38 धावा बनवलेल्या सँडीने, आणि चेतकच्या आहेत 11 चेंडूत 28 धावा. शेवटची 5 मिनिटं चला मॅच ऑन ठेवा. मांजरी एक्सप्रेस, ओमकार गायकवाड. आणि एक्सप्रेस आहे ना, त्या एक्सप्रेसला आता समोरील संघाला रेड सिग्नल द्यावा लागेल. पाहूया मांजरी एक्सप्रेस तसं काम करते का हमराज मृत्युंजय या संघासाठी. युविका 11ने काय शानदार प्रदर्शन केलेले आहे, आणि मला असं ही टीम सुद्धा पूर्ण महाराष्ट्रात आता खेळण्यासाठी सज्ज झालेली आहे. आपली मिनी बस तयार ठेवा. पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध अग्रमानांकित स्पर्धा होतात, आपण नक्कीच त्या ठिकाणी सहभाग घेऊ शकता. मांजरी एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकर एंडला सँडी. धावसंख्या आहे ती म्हणजेच 68. चांगला बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पायांची स्ट्राईड मोठी करून. आता ते ड्रिल करून दाखवतात की त्यांना रिव्हर्स हिट खेळायचा होता, पण वेळ निघून गेलेली आहे. 4 मिनिटांचा कालावधी बाकी आहे. धावसंख्या 68. पहिला बॉल डॉट आलाय. जी अपेक्षा होती ऋषी यांना, जी अपेक्षा वासिक यांना होती, वासिकने सुद्धा षटक नाही हाताळलं या डावामध्ये, जो एक ऑप्शन होता. अपील अपील अपील, आणि त्या अपील मध्ये पंचांना इंटरेस्ट नाहीये. दरम्यान येतोय आणखीन एक डॉट बॉल. मागच्या षटकामध्ये जो खेळा होता आकाशने, तसाच खेळ आता मांजरी एक्सप्रेस मैदानाच्या मध्ये खेळत आहे, ते म्हणजेच ओमकार गायकवाड. हेच महत्वाचं आहे.
तुम्हाला जे काम दिलंय ते काम झालं पाहिजे आणि ते एक आतापर्यंत पूर्ण केलेलं आहे गोलंदाज ओमकारने. पहिले 2 बॉल त्यांनी त्यांच्या नावावर केलेत. मागच्या सामन्यामध्ये 2 षटकं राखून हमराज मृत्युंजयने विजय नोंदवलेला आहे. तेच लक्षात घेताना जास्तीत जास्त धावा बनवण्याचा चंग फलंदाज बांधतायत. बॉल हवेत आहे, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स मिळालंय का पाहूया. नाही, बॉल स्क्वेअर लेगला झेल देऊन सँडीचा संपलाय खेळ. ओमकार आता मैदानाच्या आतमध्ये आलाय, जबाबदारीचा खेळ देतोय. पहिला धक्का बसतो युविका 11ला, सँडीचा खेळ संपला. मिस्टर शैलेश निवंगणे सर. धन्यवाद. चला आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच खडकवासला प्रीमियर लीग आणि आजच्या 7व्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय, जिथे ऑल इंडिया ओपन गटातील सर्व सुपरस्टार खेळाडू आज मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. एका बाजूने आपण पाहिले असाल तर पुण्याचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने सोलापूर. दोन्ही संघांनी पहिल्या मॅच मध्ये विजय प्राप्त केला आहे, परंतु या मॅच मध्ये कुठला संघ आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच म्हणजे जिथे क्वार्टर फायनल खेळवली जाईल त्या मॅच साठी कुठला संघ पात्र इथे ठरेल आणि कुठल्या संघाला अजूनही त्यासाठी अवधी इथे मिळेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोलापूर संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना निर्धारित 5 षटकांमध्ये एक फायटिंग स्कोर उभा केलाय. मागच्या मॅच मध्ये देखील तुम्ही बघितलं असेल की धीरेनभाई शाह या संघाला 20 चेंडूमध्ये 38 धावा, या मैदानामध्ये काही अवघड नाहीये, परंतु त्या धावा देखील त्या संघाने रोखल्या आणि जवळपास 10 धावेने तो विजय मिळवला गेला. परंतु दुसऱ्या बाजूने आता या मॅच मध्ये जर आपण बघितलं ना तर हमराज मृत्युंजय या संघाने पहिल्या मॅच मध्ये जवळपास 6 षटकांच्या मॅच मध्ये 4 षटकांमध्ये एक आव्हान, एक फायटिंग स्कोर इथे चेस केला. त्यामध्ये सुशांत गायकवाड आणि त्याचबरोबर वासिक शेख या जोडीने कमालीची बॅटिंग केली. म्हणजे मगाशी सरांनी सांगितलं की एका बाजूने सोलापूरचे एकाच ठिकाणामधले ते खेळाडू खेळतात, तर दुसऱ्या बाजूने पुण्याचे आहेत, परंतु त्या संघामध्ये पारनेरच्या इथून देखील सुशांत या संघामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. डावखऱ्या शैलीचा एक विस्फोटक आणि एक विध्वंसक बॅटर म्हणून अलीकडच्या काही स्पर्धेमध्ये आपण सुशांत यांची वर्णी लावताना पाहिलेली आहे. आणि ऋषी जोरी सर म्हटल्यानंतर प्रत्येक हिरा हा तितकाच तपासून तितकाच निरखून आपल्या संघामध्ये समाविष्ट करतात. बावधनगावचा सुपरस्टार खेळाडू महेश नानगुडे, त्याची कमतरता इथे मात्र सुशांतच्या माध्यमातून भरून काढली जाते. महेश नानगुडे देखील जर गैरहजर आहे तर सुशांत यांना दिलेली संधी ही देखील विसरता येणार नाही. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आशिष दास गोलंदाजी मार्क वरती आहे. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. पहिलाच बॉल वासिक यांच्यासाठी. पहिलाच बॉल मिड ऑफच्या दिशेने खेळून काढलाय, मिड ऑफला तर बीट केलाय आणि त्याचबरोबर आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफला देखील इथे चकवा देत बॉल सीमारेषा पार, चौकार 4 धावेंसाठी. पाठलागाची सुरुवात इथे पहिल्या चेंडूवरती चौकाराने केली जाते. वासिक यांच्या बॅटमधून देखना फटका पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा बॅकफुटला 7 ऑन साइडला चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न. मिडलमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, त्यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावेल. चेतक आपण पाहतोय तिथे तैनात आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय, कुठल्याही प्रकारची धाव नसेल. आशिष दास अप्रतिम अशी गोलंदाजी इथे करण्यासाठी ओळखले जातात. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतर केलेला सुरेख कमबॅक. पुन्हा एकदा पदलालित्य केलाय. बिग टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज इथे मात्र चेंडू खाली येतील.
पहिल्या विकेटचं पतन होईल. वासिक शेख बॅक टू द बॉलर इथे झेल देऊन तंबूच्या आश्रयाला जात आहेत. पहिलाच बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. आकाश काळे यांना आमंत्रित करण्यात येत आहे. एक सेन्सिबल बॅटर म्हणून देखील या खेळाडूची एक ओळख आहे आणि पॉवर प्लेमध्ये नेहमीच चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे. त्यांना प्रमोट करण्यात आलंय. कारण सुरुवातीच्या षटकामध्ये आघाडीचा बॅटर बाद झाल्यानंतर थोडंसं सेन्सिबल थोडी मॅच पुढे घेऊन जाणं हे देखील फार गरजेचं असतं आणि त्यासाठी एक शैलीदार बॅटर आकाश काळे यांना आमंत्रित करण्यात आला आणि त्याच दरम्यान पहिल्याच बॉल खेळत असताना अलॉंग दी कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सिंगल इथे प्राप्त केली जाते. आकाश काळे यांनी आपला अकाउंट तर ओपन केलाय एका धावेने. तर धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 5. पुढचा बॉल आशिष यांचा सामना करतील ते. मागच्या मॅच मध्ये ज्या बॅटरने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली आणि ते आव्हान आपण पाहतोय जे पूर्ण करण्यात आलं ते सुशांत गायकवाड बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. अखूट टप्प्याचा चेंडू थोडीशी उसळी आणि त्यानंतर बॉलला पाठवून दिलाय. लॉंग लेग सीमारेषा पार, येईल चौकार. 4 धावा. इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 9 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे जे संमिश्र स्वरूपाचं आहे. 2 चौकार आलेत परंतु एक आघाडीचा बॅटर देखील आशिष यांनी बाद केला. विशेष कामगिरी करतायत परंतु सुशांत शांत बसणारा बॅटर नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न परंतु चेंडूने इथे दिशा भरकटली. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू मार्गस्थ करण्यात आला आणि त्याच दरम्यान मुख्य पंचांनी गोलंदाजाला दंडित केला. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 10 धावा झाल्यात. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने चेंडू खाली आले ना त्याच वेळेस इथे शंखेची पाल मनामध्ये कुठेतरी इथे चुकचूक करून गेली आणि चुकीचा प्रयत्न. इथे मात्र झेल निसटलाय. पहिलं षटक संपलंय. 10 धावा झाल्यात आणि लगेच आपण पुढच्या मॅच कडे जो नाणेफेकीचा कौल होणार आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आमचे सहसमालोचक मनीष पाटील सर तिथे जोडले जातील. ओ टू प्रेझेंटेशन बॉक्स. धन्यवाद कमेंट्री बॉक्सला अमरदादा खेडेकर आणि पूजा मॅडम. या अमरभाऊ खेडेकर यांचं देखील या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य लाभलेलं आहे आणि पूजा मॅडम यांच्या वचने स्पॉन्सरशिप फ्लेक्सिफिट. तर नाणेफेक होते 2 संघादरम्यान धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन आणि एका बाजूला अनु स्ट्रायकर छत्रपती संभाजीनगर. तुम्हाला कॉल द्यायचा आहे अमरभाऊ खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन किंवा खडकवासला प्रीमियर लीग. आपण कॉल आपण देते. चला रणजित येईल कॉल. स्पिन द कॉइन में अमरभाऊ खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशनचा कॉल आणि नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजे टीम अनु स्ट्रायकर छत्रपती संभाजीनगर. रणजित क्विक डिसिजन काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. संघामध्ये काय बदल नाही काय नाही तीच टीम. चला ते नाणेफेक जिंकून अनु स्ट्रायकर्सने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. फलंदाजी करायच्या धीरेनभाऊ शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला ऑल द बेस्ट. जाऊया पुन्हा एकदा पुढच्या डावाचे अपडेट्स घेऊया. शैलेश निमगडे सर थँक्यू. धन्यवाद. पहिलाच बॉल इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसतोय. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजाचं नाव काय? सनी. व्हाईट बॉल साठी मला वाटतं इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय
मागण्यात आला. बॅटिंग टीम कडून हा रिव्ह्यू आहे. मुख्य पंचांनी योग्य चेंडू इथे दर्शवला, परंतु लगेच मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे आणि ते चॅलेंज आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इथे क्लिअर करणार आहोत. टेक्नॉलॉजी या tenniscricket.in च्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर तिसरे पंच अजय आवळे सर त्या टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय इथे सोपवला जाईल. आणि प्रत्येक वेळेसच आपण बघतो ना, जी टेक्नॉलॉजी वापरली जाते ती कशा पद्धतीने इथे त्या चेंडूचा टप्पा, त्यानंतर तो चेंडू ज्या पद्धतीने दिशा बदलतोय, त्या सर्व गोष्टी इथे प्रामुख्याने निहाळल्या जातात, पाहिलं जातं आणि स्लो मोशनमध्ये आपल्याला योग्य तो निर्णय इथे दर्शवला जातो. त्यासाठी नेहमीच tenniscricket.in यांच्या माध्यमातून इथे निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू इथे मात्र बॅटिंग टीमने गमावलाय. निर्धाव चेंडूने इथे सनी पोळ यांनी या षटकाची सुरुवात केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट, जाणून बुजून खेळलेला हा फटका आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, हा येईल खणखणीत चौकार. मध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती 14 धावा. आकाश काळे यांचा तो क्लास पाहायला मिळाला. जाणून बुजून तो फटका खेळलाय. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या वेळेस मनामध्ये मी ठरवलं की या चेंडूवरती हा जर गोलंदाज अशी गोलंदाजी करतोय तर माझ्याकडे देखील असे फटके आहेत की त्या चेंडूवरती मी धावा वेगात जमा करू शकतो. पुन्हा एकदा अक्रॉस बॅट पुल करण्याचा प्रयत्न, इथे धावबाची संधी, परंतु डायरेक्ट हिट होणं फार गरजेचं होतं. बॅटवरतून चेंडू हलकासा ब्रश होतो आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेगमध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 15 धावा. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये 10, तर या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 5 धावा. त्यामध्ये एक चौकार आहे, एक निर्धाव आहे, तर एक सिंगल देखील आहे. 15 धावा आतापर्यंत झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे जे पॉवर प्लेचं आहे. लेफ्टी विरुद्ध लेफ्टी, म्हणजे गोलंदाज देखील डावखुऱ्या शैलीचा आणि बॅटर देखील. बघूया, हे समीकरण कुठेतरी बॅटरसाठी सोपं आहे, परंतु इथे फटका फसतोय. क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडू खाली येतील. मागच्या मॅचचा हिरो म्हणावी तशी कामगिरी करताना पाहायला मिळाला नाही. सुशांत गायकवाड दुसरा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. सुशांत गायकवाड इथे बाद होत आहेत आणि त्याच बरोबरीने डावखुऱ्या शैलीचा अजून एक बॅटर मैदानामध्ये आहे, लखन सकट. मागच्या स्पर्धेमध्ये वेगवान अर्धशतक नोंदवण्याचा विक्रम लखन सकट यांनी देखील याच मैदानामध्ये केलेला आहे. त्यामुळे या मैदानाचा अंदाज आहे या बॅटरकडे. खेळण्याचा अनुभव आहे, खेळपट्टीचा देखील अंदाज आहे, मैदानाचा देखील अंदाज आहे. स्थानिक खेळाडू म्हणून देखील या मैदानामध्ये ते कित्येक वर्ष खेळत आहेत. त्यामुळे हे युद्ध पाहायला मजा येईल. एका बाजूने सोलापूरच्या गोलंदाज आपण पाहतोय ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी करतायत, त्याच पद्धतीने इथे बॅटर कशा प्रकारे कामगिरी करतील हे मात्र पाहावं लागेल. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती लखन यांच्या बॅटमधून शिवरायांच्या प्रतिमेच्या अक्षरशः तिथे पदस्पर्श केलाय चेंडूने. सीमारेषेच्या पलीकडे दमदार षटकार 6 धाब्यांसाठी. पुन्हा एक चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने इथे खेळून काढलाय. पुन्हा एकदा येतोय तो चौकार. 4 धावेने इथे होणारी धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतोय फार वेगामध्ये वाढवली जाते. 25 धावा आतापर्यंत झाल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा.
नवसंख्या आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये होणारी वाढ ती देखील प्रामुख्याने फार मोठी आहे. 25 धावा झाल्या. 2 बॅटर नक्कीच बाद आहेत, परंतु येणाऱ्या काही षटकांमध्ये कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल हे देखील प्रामुख्याने पाहावं लागेल. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू होत आहे आणि या तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाज पुन्हा एकदा आशिष इथे करतायत. बघूया कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. पहिलाच बॉल लॉंगऑफच्या दिशेने इथे खेळून काढलाय आणि त्या दरम्यान आलेली सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होतीये. पुन्हा एकदा इथे ऑन साइडला फटका खेळलाय आणि त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. दोन्ही चेंडूंवरती आशिष यांनी आतापर्यंत 2 धावा इथे खर्च केल्यात. धावसंख्येमध्ये होणारी वाढ ही देखील फार महत्वाची आहे. बरोबर ना, ओव्हर संपली होती त्याच्यानंतर परत आशिष आला ना बॉलिंगला. त्याच्यानंतर पहिल्या बॉलला सिंगल, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलला सिंगल, तिसऱ्या बॉलला पण सिंगल, डॉट. धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा झाल्यात. 2 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. लखन ज्या पद्धतीने इथे बॅटिंग करतायत कौतुकास्पद कामगिरी आहे. तिसरं षटक सुरू आहे. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. 1च धाव जेमतेम इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्येमध्ये 1 ने इथे वाढ होते. धावसंख्या होते ती 29. धावा आतापर्यंत झाल्यात. या षटकामध्ये देखील चांगलं कमबॅक आशिष यांनी विशेष अशी कामगिरी या षटकामध्ये केली आहे. पुढचा बॉल आकाश यांच्या साडी. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आणि त्या दरम्यान सुरेखरित्या टिपलेला झेल. अजून एका विकेटचं पतन होईल. आकाश काळे इथे होतील बाद आणि तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर हमराज मृत्युंजय संघाचा बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. या मैदानामध्ये गतवर्षी झालेल्या NB ट्रॉफीमध्ये ज्यावेळेस संघाला 3 चेंडूंमध्ये 17 धावींची गरज होती ना, त्यावेळेस बॅक टू बॅक 3 षटकार याच मैदानामध्ये ठोकण्याचा विक्रम मनोज साठे यांच्या बॅटमधून आपण होताना पाहिलेला आहे. आता संघाला गरज चौकार षटकारांची देखील आहे. तर बघूया या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बॅटर बाद. 29 धावा झाल्या आहेत. तर उरलेले 12 चेंडू आणि 41 धावींची गरज आहे. मनोज माने इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत. स्ट्राईकला लखन सकट आहेत. 12 बॉलमध्ये 41 धावा. पहिलाच बॉल काहीसा आखूड टप्प्याचा दिशाहीन चेंडू इथे हाताळण्यात येतोय. व्हाईट बॉलचा तरी इशारा दिला आहे, परंतु या व्हाईट बॉलसाठी इथे चॅलेंज देण्यात येत आहे.
बॉलिंग टीम कडून मुख्य पंचांना इथे चॅलेंज दिलाय. रिव्ह्यूचा वापर करण्यात येतोय. जो रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा वापर आणि अशा वेळेसच केला जातो ज्यावेळेस संघाला गरज आहे. आणि बघूया आता पंचांचा जो निर्णय आहे तो योग्य आहे की नाही. कारण ज्यावेळेस बॅटर शफल होतोय त्यावेळेस लेग स्टंप वरतून चेंडू जातोय की नाही, टप्पा योग्य आहे की नाही आणि त्याची पडताळणी आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करणार आहोत. अजय आवळे सर फार हुशार आहेत. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत देतील. बारकाईने पाहिलं जाईल आणि त्यानंतर जो रिव्ह्यू आहे तो योग्य आहे की नाही याची पडताळणी आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. tenniscricket.in या वाहिनीने देखील योग्य पद्धतीने या स्पर्धेदरम्यान लाईव्ह कव्हरेजचं काम केलंय संपूर्ण टीमने. त्यांचं देखील कौतुक वारंवार केलं जातं आणि प्रत्येक वेळेसच पंचांचं जे काम आहे ते पंचांचं काम मात्र योग्य पद्धतीने केलं जात आहे. इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॉलिंग टीमने जो रिव्ह्यू घेतला तो अगदी योग्य आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य वेळेस घेतलेला योग्य निर्णय. 29 धावा 3 बॅटर बाद. बॉलिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केला तो योग्य वेळेस योग्य निर्णय इथे घेण्यात आला. पुन्हा एकदा फुल टॉस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती असेल. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केला जाईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 30. 3 बॅटर बाद. अजूनही विजयासाठी 40 धावा करायच्या आहेत. 10 चेंडूंमध्ये 40 धावा या मैदानामध्ये विक्रम नोंदवले जातात आणि त्यासाठी देखील तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. मनोज साठे यांच्याकडे देखील ती ताकद आहे, ती क्षमता आहे. जर टप्प्यात बॉल आला तर त्या बॉलचा करेक्ट कार्यक्रम करण्याची क्षमता या बॅटरकडे देखील आहे. पुढचा बॉल इथे मात्र फक्त आणि फक्त चेंडूला फ्लिक केलाय, दिशा दिली आहे आणि त्यानंतर देखील बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषा पार. मनोज साठे यांच्या बॅटमधून चौकार. चांगला फटका इथे आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये जो खेळला जातोय. मनगटाचा चांगला वापर केला. फुल लाईनचा चेंडू होता. लोअर फुल टॉस. शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न. फक्त दिशा दिली आणि त्यानंतर धावसंख्येची देखील इथे दिशा बिघडली जाते. 4 धावींची वाढ धावसंख्येमध्ये होतीये. 34 धावा 3 बॅटर बाद. पुढचा बॉल काहीसं बदलालित्य केलंय. पुन्हा एकदा शरीराचा भेद घेण्याचा प्रयत्न होता. वाईड बॉलचा इशारा इथे कळवला जातोय. जास्त वेळ चर्चा करण्यापेक्षा तुमच्याकडे रिव्ह्यू आहे त्याचा वापर करू शकता. परंतु इथे जो निर्णय मुख्य पंचांनी दिला तो इथे मात्र मान्य करावा लागतो. म्हणजे दुविधा मनस्थितीमध्ये जर तुम्ही असाल तर तो रिव्ह्यूचा वापर करणं देखील धोकादायक ठरू शकतं. परंतु इथे जो निर्णय देण्यात आला वाईट बॉल त्या अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ आहे. 35 धावा. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. अशा प्रकारे जर धावसंख्येमध्ये वाढ करून दिली गेली तर मात्र हे लक्ष काही अवघड नाहीये आणि कुठल्याही क्षणी हा सामना इथे वळू शकतो. म्हणजे आतापर्यंत सोलापूर संघाने या सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे. पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा कमी गतीने टाकला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सरळ चेंडू अंगावरती आदळतोय. एक बाय स्वरूपाची धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 37. 37 रन्स ऑन बोर्ड. 37 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. जी सुरुवात करण्यात आली म्हणजे वासिक शेख त्याचबरोबर सुशांत या बॅटरकडून जशी सुरुवात होणं अपेक्षित होतं ती झाली नाही. त्यामुळे येणाऱ्या बॅटरवरती ते दडपण येत गेलं आणि गोलंदाजांनी मात्र त्या दडपणाचा फायदा देखील घेतला. निर्धाव चेंडू काहीसे हाताळले. विकेट देखील मिळवल्या. या फार वेळानंतर लखन सकड यांच्या बॅटमधून आलेला देखना फटका चौकारासाठी. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 41. अजूनही शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि 29 धावींची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. एखादा जर बिगिट आला तर शेवटच्या षटकामध्ये या 6 चेंडूंमध्ये 22 धावा होऊ शकतात. 21-22 धावांचं काही अवघड आव्हान राहणार नाही. प्रयत्न तर चांगला होता. बदलालित्य केलं परंतु म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. वाईडिश लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय चेतक या मॅच मध्ये
कमालीची बॅटिंग आपण त्यांची पाहिली. सिंगल इथे खर्च करतील. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 28 धावा. 5 षटकारांची गरज आहे. आता मात्र जे गोलंदाज येतील, शेवटचं अंतिम षटक, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे सज्ज होतील. सोलापूर संघ आपला अतिरिक्त खेळाडू नाही आहे का? मग नावं सांगत जा. प्रथमेश, प्रथमेश जाधव इथे गोलंदाजी मार्कवरती आहेत. 6 चेंडूंमध्ये 28 धावा. थोडंसं अवघड आव्हान आहे, परंतु लखन सकट यांच्या बॅटमधून एकदा का मोठे फटके यायला लागले तर हे आव्हान इथे पूर्ण होऊ शकतं. आणि कित्येक स्पर्धेमध्ये आपण बघितलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये बॅटरला संधी चांगली असते बॅट फिरवण्याची, परंतु गोलंदाज इथे चातुर्याने जर गोलंदाजी करतील तर मात्र हे आव्हान अवघड आहे. गती परिवर्तन, हळूवार पद्धतीने चेंडू टाकला, ठाऊक आहे बॅटरच्या डोक्यामध्ये चाललंय की वेगात बॅट फिरवायची आहे. बॅटरच्या माइंडसेट बरोबर खेळण्याचा प्रयत्न इथे प्रथमेश यांनी केला आणि पहिला चेंडू इथे निर्धाव आहे. पुन्हा एकदा त्याच शैलीमध्ये गोलंदाजी केली आहे. लॉंग ऑफमध्ये चेंडू खेळला जाईल. लॉंग ऑफच्या खेळाडूला इथे मात्र चकवा देत बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. धावसंख्या होते ती 48. अजूनही विजयाचं समीकरण. शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 22 धावा गरजेच्या आहेत. 4 षटकार अथवा 3 षटकार 1 चौकाराची गरज आहे. आज संपली असं म्हणता येणार नाही. या चेंडूवरती जर एखादा विकेट आला तर मॅच ऑन, गेम ऑन. इथे मात्र उसळी घेणारा चेंडू, थोडासा वेग इथे प्रदान करण्यात आला गोलंदाजाकडून. थोडंसं चेंडूला खेचलं, विकेटवरती चेंडूला हिट केलं आणि त्यानंतर मिळालेली अतिरिक्त उसळी त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 49. आजच्या दिवसभरामध्ये देखील फार चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. संधी प्रत्येकाला आहे. जो जिंकणार त्यालाही, जो पराभूत होणार त्यालाही. इथे देखील पूल केलाय आणि काऊ कॉर्नर मध्ये हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गुल केलाय. मनोज साडे यांच्या बॅटमधून येतोय तो षटकार 6 धावेंसाठी. चेंडूंमध्ये अजूनही 15 धावेंची गरज. मॅच मात्र फार दूरवरती निघून चालली आहे आणि ज्या पद्धतीने गोलंदाजांनी इथे बॅटरला रोखण्याचं काम केलंय, मागच्या मॅचमध्ये देखील सोलापूर संघाने ज्याप्रमाणे सुरुवात बॅटिंगमध्ये केली ना, त्यांना ठाऊक आहे की फायटिंग स्कोर नक्की कितपत आहे, या मैदानामध्ये कितपत धावा रोखल्या जाऊ शकतील. त्याच अनुषंगाने पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतात आणि त्यानंतर रोखण्याचं काम गोलंदाज, प्रत्येक गोलंदाज इथे अप्रतिम गोलंदाजी करतात. अवांतर धावेने मात्र म्हणावी तशी वाढ होणार नाही. 56 धावा झाल्यात. एका चेंडूमध्ये अजूनही 14 धावेंची गरज आहे. 1 बॉल 14 रन्स टू विन. थोडंसं अवघड आव्हान आहे, परंतु माणूस हरल्यानंतर आपल्या चुका नक्की सुधारतो. इथे देखील यष्ट्यांच्या जवळून अक्षरशः यष्ट्यांना फुंकर मारून चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. मॅच इथे समाप्त होते. लागोपाठच्या 2 मॅचमध्ये इथे विजय प्राप्त केला जातोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आणि ज्या पद्धतीने या मॅचमध्ये कमालीचं कमबॅक करून दिलं, त्या सर्वच खेळाडूंचं कौतुक. प्रामुख्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील इथे प्रदान करण्यात येईल. मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूच्या नावावरती इथे नोंदवलं जात आहे, ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग करत असताना धावा बनवल्या आणि एक फायटिंग स्कोर, एक विनिंग स्कोर ज्यांच्या बॅटमधून आपण येताना पाहिला. 16 चेंडू खेळले, 38 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. त्यामध्ये 3 षटकार आणि 4 चौकार ज्यांच्या बॅटमधून खेळण्यात आले ते संदीप पवार मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत. चला ना लगेच
पुढची टीम लगेच फिल्डिंगला या. ही तिसरीच मॅच आहे, अजून 3 मॅच व्हायचे आहेत. चला लगेच रणजित फराटे आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करण्यात येईल. मी संदीप पवार यांना विनंती करेल की आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. मान्यवरांच्या शुभासे आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करतोय. प्रामुख्याने या स्पर्धेचं आयोजन नियोजन करणारी आमची अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशनचे सर्वा अमरदादा खेडेकर यांना मी विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्या शुभासे संदीप पवार मॅन ऑफ द मॅचचे मानकरी संदीप पवार यांना मी विनंती करेल मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. मान्यवरांच्या शुभासे आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करतोय. मला वाटतं संदीप पवार हे नाव तिथे क्रिकेट वरती दिसलं, परंतु ज्या नावाने त्यांना ओळखलं गेलं बॅटिंग करत असताना ते नाव भलतंच होतं काहीतरी. लेफ्टी म्हटल्यानंतर फक्त लक्षात आलं.